नमस्कार कास्तकार बांधवांनो, आजही शेतीच्या नवीन व्हिडिओ म्हणून उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत. कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500. सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500. जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500. जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे प्रथम बघणं गरजेचं आहे. जर या प्रश्नांची अचूक उत्तरे आपणास मिळाली तर या अनुषंगानं देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 4,500 पार होईल अथवा नाही, याही प्रश्नाचं उत्तर आपणास मिळून जाईल. आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी $10 प्रतिबुशेल्स पासून $10.25 प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे चारही देशातून एप्रिल महिन्यात सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात एप्रिल महिन्यात सुधारणा होण्याची जास्त शक्यता दिसत नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दर पातळी $10 प्रतिबुशेल्स पासून $10.25 प्रतिबुशेल्सच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर जास्त बदल होणार नसेल तर याचा अर्थ इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे देशात सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव हे खूप जास्त वाढणार नाही. तरी देखील जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर 15 एप्रिल नंतर चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार आहे आणि त्याचबरोबर भारतातील जी सोयाबीनची आवक आहे ती दिवसेंदिवस घटायला लागली आहे. 15 एप्रिल नंतर आवक आणखीन कमी होणार. यामुळं 15 एप्रिल नंतर मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते. यामुळे सध्या जो बाजारभाव 3800 ते 41 दरम्यान याच्यात सुधारणा होऊन भाव पातळी 4,000 ते 4,300च्या दरम्यान पोहोचू शकते. परंतु एप्रिल महिन्यात मला तरी वाटते सोयाबीनचा भाव हा सध्या तरी 4,500 पार जाण्याची शक्यता दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतंय आपण 4,200 4,300चा भाव जो 15 तारखेच्या आसपास किंवा नंतर मिळणार आहे तिथं सोयाबीनची विक्री करावी, ओरिजिनल पावती घ्यावी, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा मिळू शकतो. देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.